नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये अर्जुनने आपल्या रूममध्ये स्पाय कॅमेरा लावलेला असतो। खरा गुन्हेगार चोर शोधून काढण्यासाठी अर्जुनने युक्ती लढवलेली असते। आपल्याच रूममध्ये स्पाय कॅमेरा लावून त्याने इथे चोर रंगेहात पकडलेला असतो आणि तो चोर दुसरा तिसरा कुणी नसून मैनावती असते। तर प्रेक्षकांनो, स्पाय कॅमेऱ्याचा खूप मोठा फायदा हा अर्जुनला झालेला असतो, कारण येणाऱ्या भागामध्ये आपल्या रूममध्ये स्पाय कॅमेरा लावून त्यांनी चोरी करणाऱ्या मैनावतीला रंगेहात पकडलेलं असतं आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, मैनावतीची ही चोरी करण्याची पद्धत बघितल्यानंतर अर्जुनला सत्य समजलेलं असतं की सायली ही मैनावती आणि सदाशिव लोखंडे यांची मुलगी नसल्याचं सत्य अर्जुनच्या समोर आलेलं असतं। त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे अर्जुनने मैनावती आणि सदाशिव लोखंडे यांना सायलीपासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतलेला असतो। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने गोष्टी घडत जातात, उलगडत जातात, आपण सविस्तरपणे बघूया। तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं लक्ष्मीपूजनच्या दिवशी इथे आता पूर्णाजीने खूपच जास्त प्रेमाने बनवलेला हार सायलीच्या गळ्यामध्ये घालायला दिलेला असतो। सायली तो हार घालून खूपच जास्त सुंदर दिसत असते, साक्षात लक्ष्मीचं रूप दिसत असते। आणि तेवढ्यातच प्रेक्षकांनो, इथे आता पूर्णाजीने प्रेमाने हार फक्त सायलीलाच दिला, आपल्याला दिला नाही। मग कुणाला तरी खूपच जास्त जेलेसी होते आणि ती म्हणजे प्रिया। प्रियाला खूपच जास्त आता जेलेस व्हायला होतं आणि ती म्हणते की पूर्णाजी, तू फक्त सायलीसाठी हार आणलास, माझ्यासाठी का नाही आणलास? तेव्हा इथे अश्विनला राग येतो आणि अश्विनसुद्धा म्हणतो की पूर्णाजी, तू काही सोयीस्कररित्या विसरतेस का की या घरामध्ये तुला फक्त एक सून नाही आहे तर दोन नातसून आहेत। तू फक्त सायलीसाठी हार आणलास आणि माझ्या बायकोसाठी तन्वीसाठी का नाही आणलास? त्याच्यावरती आता पूर्णाजी दोघांना सुद्धा असं काही इग्नोर करते जसं काही ते दोघेजण या घरामध्ये एक्झिस्ट करत नाहीत। अशा पद्धतीने पूर्णाजी दोघांनाही इग्नोर करते। त्यामुळे प्रेक्षकांनो, जेव्हा इथे सायली तो हार काढून ठेवते आणि मैनावती तो हार चोरून ठेवते, तेव्हा सगळ्यांना असं वाटतं की सायलीचा हार प्रियाने चोरलाय, पण खरं तर तो हार मैनावतीने चोरलेला असतो आणि तो हार दुसरीकडे तिसरीकडे कुठेही नाही तर तो प्रियाच्या रूममध्ये सापडतो, जो की आता तो हार प्रियाच्या रूममध्ये मैनावतीनेच ठेवलेला असतो। त्यानंतर प्रेक्षकांनो, खरा चोर कोण आहे हे शोधून काढण्याचा प्रयत्न अर्जुन करत असतो आणि त्यामुळेच जेव्हा इथे सुभेदार किल्लेदार एकत्र येऊन आता दिवाळी साजरी करत असतात, तेव्हा काही गेम्स, फनी गेम्स आणि त्याचबरोबर बऱ्याचशा गोष्टी सगळेजण एकत्र येऊन आता खेळत असतात आणि त्यामुळेच आता एक खेळ दिलेला असतो, पण त्या खेळाचे इथे नियम सगळे अर्जुनने बनवलेले असतात आणि ते म्हणजे अर्जुन म्हणतो की इथे आता एकूर खेळ खेळायचा नाही, तर जोड्यांमध्ये मायलेकींच्या जोड्यांमध्ये खेळ खेळला जाईल। आणि मायलेकींमध्ये खेळ खेळता खेळता इथे अर्जुनच्या लक्षात एक गोष्ट येते, ती म्हणजे सायली आणि मैनावती, प्रिया आणि प्रतिमा, कल्पना आणि अस्मिता। आता या दोघींच्या वाईब तर मॅच होतच असतात, कारण त्या दोघीजणी खरोखर मायलेकी असतात। आणि आता प्रश्न राहिला प्रिया आणि प्रतिमा, 1% सुद्धा त्याच्यामध्ये काही जुळत नाही त्या जोडीमध्ये आणि मैनावती आणि सायलीमध्ये सुद्धा नाही। तिथे असं दिसत असतं की सायली ही प्रतिमाची मुलगी आहे आणि प्रिया ही मैनावतीची मुलगी आहे, कारण उत्तर देण्याची, रिॲक्ट होण्याची जी पद्धत आहे ती मैनावती आणि प्रियाची दोघींची सुद्धा सारखीच असते। त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुन म्हणत असतो सायली ही मैनावती काकूंची मुलगी आहे हे कुठल्याच अँगलनी वाटत नाही आहे। तेव्हा तर अस्मिता म्हणते की मला तर मैनावती काकू सायलीच्या कमी त्या तन्वीच्याच जास्त आई वाटत आहेत, बघ ना। त्यानंतर इथे अर्जुन म्हणतो की मला सुद्धा हेच वाटतंय की सायली यांची मुलगी नाही आहे, मला DNA टेस्ट करावीच लागेल, असं अर्जुन म्हणत असतो। त्यामुळे तो म्हणतो की आधी इन्व्हेस्टिगेशन केलं पाहिजे, काय खरं काय खोटं हे शोधून काढलं पाहिजे, सायलीला काहीतरी पुरावा तर दाखवावा लागेलच ना। त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुन एक काम करतो,
तो म्हणतो की आता मलाच काहीतरी केलं पाहिजे. अर्जुनने आता ऑफिसमधून येताना कॅश काढून आणलेली असते. तेव्हा अर्जुन ती कॅश त्याच्या रूममध्ये आता टेबलवरती ठेवतो आणि खाली येऊन तो सायलीला म्हणतो. त्या ठिकाणी मैनावती, सदाशिव लोखंडे आणि प्रिया तिघेही जण बसलेले असतात आणि सायली किचनमध्ये काम करत असते. कल्पनासुद्धा तिथेच असते, अस्मितासुद्धा असते आणि अर्जुन सगळ्यांच्या समोर येऊन म्हणतो की बायको, तू कॅश आणायला सांगितली होतीस ना घर खर्चासाठी? मी कॅश घेऊन आलो आहे आणि मी ह्या गडबडीमध्ये तुला द्यायला विसरलो. तेव्हा सायली म्हणते, अहो मग वरती कशाला ठेवलीत? आईंकडे द्यायची ना, घर खर्चासाठीच पैसे मागितले होते. तेव्हा कल्पना म्हणते, असू दे ग, जेव्हा आपण इथे घरामध्ये जी काही खरेदी करायची आहे ती करू तेव्हा तू ते पैसे देशीलच ना. सायली, ते पैसे आधी तुझ्याकडेच ठेव. तेव्हा प्रेक्षकांनो अर्जुन म्हणतो, बायको मी आपल्या रूममध्ये टेबलवरती ते पैसे ठेवलेत, तू जाऊन नीट व्यवस्थित लॉकरला ठेवून दे. तेव्हा सायली म्हणते, हो मी हात धुवून लगेचच वरती जाऊन पैसे ठेवेन, तुम्ही काळजी करू नका आणि मी नंतर आईंनासुद्धा देईन. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता कल्पना, अस्मिता आपापलं बोलत असतात. प्रियासुद्धा मोबाईलवरती आता बघत असते. प्रियासुद्धा एवढं काही लक्ष देत नाही, पण मैनावती आणि सदाशिव हे दोघे जण काही आता गप्प बसत नाही. मोठा डल्ला, मोठा हात, दोघांनाही त्यांना मारायचंच आहे ना. तेव्हा इथे आता सदाशिव लोखंडे मैनावतीला खुणावतो आणि म्हणतो की जा आताच्या आता रूममध्ये जा आणि मागच्यासारखा मोठा डल्ला मार. टेबलवरती पैसे ठेवले असतील ना, जेवढे शक्य होतील तेवढे पैसे काढून घे, असं सदाशिवने मैनावतीला सांगितलेलं असतं. आणि हीच ती वेळ असते प्रेक्षकांनो, ज्या वेळेला आता मैनावती फसलेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो सायली आता किचनमध्ये काम करत असते. तिचे दोन्ही हात खराब असतात. तिला कुठे आता माहिती आहे की रूममध्ये पैसे ठेवल्यानंतर मैनावती जाऊन लगेच पैसे चोरेल ते. इकडे तिकडे बघून मैनावती आता सायलीच्या रूममध्ये जाते आणि पटकन जाऊन टेबलवरती जे काही पैसे ठेवलेले असतात त्याच्यातून आता एक पैशांची गड्डी उचलते आणि लगेचच पदराच्या आड ठेवते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो अर्जुनने मैनावतीला रंगे हात पकडण्यासाठी आणि तिच्या विरोधामध्ये पुरावा मिळवण्यासाठी अर्जुनने ही शक्कल लढवलेली असते. त्याने आपल्याच रूममध्ये ज्या ठिकाणी आता पैसे असतात त्या ठिकाणी इथे छोटासा स्पाय कॅमेरा लावलेला असतो, जेणेकरून इथे आता त्या बाईला त्याला रंगे हात पकडायचं असतं. आणि ज्या क्षणी प्रेक्षकांनो आता ती अर्जुन आणि सायलीच्या रूममध्ये शिरकाव करते, त्याच वेळेला इथे आता सदाशिव लोखंडे बाहेर उभा राहून सगळ्यांवरती लक्ष ठेवत असतो. तेव्हा प्रेक्षकांनो अर्जुन म्हणतो की मी फाईल विसरलो आहे ना, तीच न्यायला मी परत आलो आहे. आणि अर्जुन पटापट आपल्या रूममध्ये जातो. सदाशिव लोखंडे तर घाबरलेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो आता अर्जुन म्हणतो की इथे काय करताय तुम्ही आई? तेव्हा इथे मैनावती म्हणत असते, काही नाही, बघायला आले होते सायलीने व्यवस्थित रूम लावली आहे ना, नाहीतर तिला मदत करणार होते. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो की आई ही तुमच्या मुलीचीच रूम आहे, तुम्ही कधी येऊ शकता, पण आता ती किचनमध्ये आहे ना, ती इथे नसतानासुद्धा तुम्ही आलात, काही महत्त्वाचं काम होतं का? तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, हो महत्त्वाचंच काम होतं म्हणूनच आले होते. नाही, मी बघत होते तिने माझ्यासाठी ज्या साड्या खरेदी केल्यात ना, त्या साड्यांमधली एखादी साडी माझी इथे राहिली आहे का ते कपाटामध्ये चेक करत होते, बाकी काही नाही. नाही पण नाही, इथे साडी नसेल, असेल कुठेतरी मिस ठेवली असेल. तेव्हा प्रेक्षकांनो अर्जुन म्हणतो, आई तुमच्या हातात काय? मगापासून तो हात तुम्ही लपून ठेवलायत. तेव्हा इथे मैनावती म्हणते, नाही जावई बापू, हातामध्ये तर माझ्या काहीच नाही आहे. अर्जुन म्हणतो, नाही मला काहीतरी दिसतंय, ते काय काय तुमच्या हातामध्ये? तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अर्जुनने आपल्या मोबाईलमध्ये तर बघितलेलं असतं, मैनावती त्याच्या रूममध्ये चोरी करण्यासाठी आलेली असते. त्याने जो स्पाय कॅमेरा लावलेला असतो आपल्या रूममध्ये, त्याचं कनेक्शन त्याने आपल्याच मोबाईलमध्ये घेतलेलं असतं. त्यामुळे त्याला बघायचं असतं की पैशांवरती डोळा नेमका कुणाचा आहे, प्रियाचा आहे का मैनावतीचा की सदाशिवचा, हे अर्जुनला शोधून काढायचं असतं. आणि त्याला खरा गुन्हेगार कोण ते कळलेलं असतं. तर खरे गुन्हेगार सदाशिव आणि इथे मैनावती दोघेही आहेत, कारण सदाशिवसुद्धा खाली घाबरल्यासारखं इथे इकडे तिकडे बघत असतो, त्यामुळे सदाशिवसुद्धा घाबरलेला असतो. तर ही चुकी फक्त एकट्या मैनावतीची नाही आहे, तर ही चुकी सदाशिवची सुद्धा आहे, हे सुद्धा प्रेक्षकांनो अर्जुनच्या लक्षात येतं.
आणि अर्जुन म्हणतो की चला आता पुरावा तर मिळालाय सायलीला दाखवायला. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता अर्जुन म्हणत असतो की तुमच्या हातामध्ये जे काही आहे ना ते प्लीज इथे ठेवा आणि मग तुम्ही बाहेर जा. मी कुणाला काही सांगणार नाही आहे. तेव्हा इथे आता मैनावती म्हणते पण माझ्या हातामध्ये खरंच काही नाही आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो हे बघा तुम्ही इथले पैसे उचललेत ते मी बघितले. त्याच्यामुळे आता खोटं बोलू नका. 1 मिनिटसुद्धा सिद्ध करायला मला लागणार नाही कारण माझ्याकडे पुरावा आहे. तो पुरावा काय आहे हे मी तुम्हाला नाही सांगणार. पण ज्या पद्धतीने तुम्ही एक गड्डी उचलून जी काही पदराच्या आत ठेवली आहेत ना हातामध्ये ती मी बघितली आहे. त्याच्यामुळे ती लपवून ठेवण्याचा प्रयत्न करू नका. जर ही गोष्ट सायलीला कळली ना तर सायलीला खूप जास्त वाईट वाटेल. तेव्हा प्रेक्षकांनो इथे मैनावतीला खोटंसुद्धा बोलता येत नाही. ती म्हणते नाही माझ्याकडे काहीच नाही आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की माझ्याकडे पुरावा आहे आणि हा पुरावा मी सगळ्यांना दाखवू शकतो ना. तेव्हा प्लीज स्वतःच्याच मुलीच्या रूममध्ये येऊन तुम्ही आधीसुद्धा चोरी केलीत, तुम्ही आतासुद्धा चोरी करताय, तिचा हारसुद्धा तुम्ही लपून ठेवण्याचा प्रयत्न केलात. या अशा गोष्टी तुम्ही करू नका. सायली अशी अजिबात नाही आहे. तुम्ही म्हणता की सायलीला लहानपणापासून चोऱ्या माऱ्या करायची सवय आहे. पण ज्या सायलीला मी ओळखतोय ना ती सायली तर अशी अजिबात नाही आहे. उलट तिला चोऱ्या वगैरे केलेल्या अजिबात आवडत नाही. आणि मधुभाऊंनासुद्धा ती 7 वर्षांची असतानाच भेटली होती. मग तेव्हा तर मधुभाऊंनी तिला लहानाची मोठी केली आहे. पण मधुभाऊ सांगताना नेहमी मला हेच सांगत आलेत की सायली तर लहानपणापासूनच गुणी आहे. तिला लहानपणीचं काही आठवत नाही आहे. पण ती चोऱ्या माऱ्या कधीच करत नव्हती हे मात्र नक्की. कारण जर तिने कधीतरी एखादी वस्तू जरी चोरली असती ना तरीसुद्धा ती तिची वृत्ती झाली असती. पण सायली खूप प्रामाणिक आहे. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अर्जुनने मैनावतीला रंगेहात पकडल्यानंतर मैनावती घाबरते आणि पैसे तिथे ठेवून तिथून निघून जाते आणि म्हणते कुणाला काही सांगू नका. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे तो व्हिडिओ आता अर्जुन सायलीला दाखवतो आणि म्हणत असतो की बायको सॉरी, पण तुला वाईट नसेल वाटत तर मला तुझी माफी मागायची आहे. मी कुठेतरी कमी पडतोय. हे बघ सायली, हे तुझे आईवडील नाही आहेत असं मला वाटतंय. तेव्हा सायली म्हणते अहो असं काय करताय तुम्ही? तुम्हीच माझा फोटो त्यांच्याकडे बघितलात ना. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो पण तू लहानपणी कशी होतीस हे तुला माहितीच नाही आहे. तो फोटो जर तुझा असता तर तुला काहीतरी त्रास झाला असता. लहानपणीच्या काहीतरी गोष्टी तुला आठवल्या असत्या. जेव्हा तू तन्वीचं गाठोडं बघितलंस तेव्हा तू पॅनिक झालीस आणि तुझं गाठोडं बघितलंस तेव्हा तुला त्रास नाही झाला. तुझ्या आईला भेटलीस तेव्हा तुला त्रास नाही झाला. प्रतिमा आत्याला भेटल्यावरच तुला का त्रास झाला होता? तेव्हा इथे अर्जुन म्हणतो की मला असं वाटतं काहीतरी गडबड आहे. हे तुझ्या आईवडील नाही आहेत. हे बघ तुला खोटं वाटेल म्हणून मी हा व्हिडिओ तयार केला आहे. याच्यामध्ये मी पैसे ठेवले होते. तेव्हा सगळ्यात आधी मैनावती काकू जाऊन तिथून ते पैसे गायब केले आणि मी विचारल्यानंतर त्या खोटंच बोलत होत्या. त्याच्यामुळे मला तरी वाटतंय की हे तुझे आईवडील असूच शकत नाही. तू इतकी गुणी आहेस. तुझ्यावरती जे चांगले संस्कार झालेत ते कुठले तरी चांगले आईवडिलांचेच झालेले आहेत. मला असं वाटतं की तू यांची मुलगी नाही आहेस आणि कुठल्याच अँगलनी तू त्यांची मुलगी वाटतसुद्धा नाही. तेव्हा हे बघ बायको, तुझा जर माझ्यावरती विश्वास असेल तर मी एक गोष्ट तुला सांगतो. आता हे लोक कोण आहेत ना हे मला परत एकदा पडताळून बघायचं आहे. तेव्हा मला खरोखर थोडा वेळ हवा आहे. तोपर्यंत आपण यांना त्यांच्या घरी परत पाठवूया. हे बघ जी काही मदत लागेल तुझे आईवडील म्हणून आपण ती त्यांना करू. पण आता त्यांना इथे ठेवणं हे रिस्की आहे. हे बघ आपल्या घरामध्ये तुझ्या रूममध्ये ते चोरी करायला लागले. त्यामुळे कधी कुठली गोष्ट चोरतील सांगू शकत नाही आणि पूर्णाजीला जर कळलं तर तुला जास्त त्रास होईल. तेव्हा मी काय म्हणतो यांना आपण इथून जायला सांगूया आणि अधूनमधून हवं तर आपण त्यांना भेटायला जाऊ. पण जोपर्यंत सत्य काय आहे ते मी शोधून काढत नाही तोपर्यंत हे लोक इथे राहणार नाहीत. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता सायली म्हणते ठीक आहे तुम्ही म्हणाल तसं आपण करूया. तेव्हा इथे प्रेक्षकांनो चोरी करण्याची पद्धत बघितल्यानंतर इथे मैनावती सायलीची आई नसल्याचं सत्य अर्जुनच्या लक्षात आल्यानंतर अर्जुनने सायलीला समजावलं आणि तिला इथे आता पुरावा दाखवत मैनावती आणि सदाशिव लोखंडे यांना त्यांच्या घरी पाठवून दिलेलं असतं. जेणेकरून घरामध्ये अजून चोरी होऊ नये, कुणाचं जास्तीत जास्त नुकसान होऊ नये म्हणून इथे चांगल्या पद्धतीने आता तुम्ही इथे येताना काहीच घेऊन आला नाहीत. तुमचं घरसुद्धा बंद आहे तेव्हा तुम्ही घरी गेलं पाहिजे या गोष्टीची जाणीव करून देत
अर्जुन आणि सायलीने खूपच प्रेमाने सदाशिव लोखंडे आणि इथे मैनावती यांना आता त्यांच्या घरी नेऊन सोडलेलं असतं आणि त्यानंतर अर्जुनने खरी इन्व्हेस्टिगेशन सुरू केलेली असते की सायलीचे आई वडील नक्की कोण त्यांना शोधून काढायचंच.